अमरावतीतील महानगरपालिका शाळांच्या विकासासाठी एक मोठी पायरी उचलण्यात आली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून शहरातील 5 मनपा शाळांमध्ये नवीन वर्गखोल्या आणि भौतिक सुविधांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. या कामांमुळे मनपा शाळांचा दर्जा सुधारण्यासह विद्यार्थ्यांची पटसंख्या आणि शिक्षणाची गुणवत्ता वाढण्यास मदत होणार असल्याचा विश्वास आमदार सुलभा खोडके यांनी व्यक्त केला. ही विकास कामे अमरावती शहरातील महानगरपालिका शाळांमध्ये करण्यात येत आहेत. सुलभा खोडके यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सुमारे 2 कोटी रुपयांच्या निधीतून 5 मनपा शाळांमध्ये विविध भौतिक सुविधांची कामे सुरू करण्यात आली आहे. यामध्ये मनपा उच्च प्राथमिक मराठी शाळा बुधवारा येथे वर्गखोल्यांचे बांधकाम, मनपा हिंदी शाळा क्रमांक 7 विलासनगर येथे वर्गखोल्यांचे बांधकाम, मनपा मराठी शाळा शेगाव येथे कंपाऊंड वॉल आणि वर्गखोल्या, मनपा शाळा वडाळी येथे वर्गखोल्यांचे बांधकाम, मनपा शाळा नूरनगर येथे वर्गखोल्यांचे बांधकाम अशा विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान आमदार सुलभा खोडके यांनी कुदळ मारून तसेच नामफलकाचे अनावरण करून भूमिपूजनाची औपचारिकता पूर्ण केली. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की गरीब व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महानगरपालिका शाळांनी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. सध्या अमरावती मनपा क्षेत्रात एकूण 63 शाळा कार्यरत असून काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी अतिरिक्त वर्गखोल्यांची गरज निर्माण झाली आहे. खाजगी शाळांच्या तोडीस तोड सुविधा देण्यासाठी नवीन वर्गखोल्या, स्वच्छतागृहे, विज्ञान प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा, डिजिटल शिक्षण, वायफाय सुविधा उपलब्ध करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. यासाठी जिल्हा नियोजन समितीमध्ये महानगरपालिका शाळांसाठी स्वतंत्र निधी मिळावा म्हणून नवीन लेखाशीर्ष तयार करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. या कार्यक्रमाला आमदार संजय खोडके, मनपा शिक्षणाधिकारी तसेच अनेक नगरसेवक, शिक्षक आणि स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.